यदा कदाचित त्याच्या काही पाप वासनेमुळे त्याला हा जन्म भेटला असावा, नाहीतर हा पूर्वजन्मातला कोणीतरी योगभ्रष्ट महात्माच असला पाहिजे. असे बरेच बगळे दिसायला पांढऱ्या कपड्यात असतात, पांढरे असतात, शांत दिसतात, एका पायावर उभे राहतात, डोळे लावून असतात, कार्यक्रम तेच करतात. मोठ्यांच्या होकारामध्ये राहण्याने काय करायचं असतो? होकार मिळवायचा असतो. लक्ष्मणाने सांगितलं, हो दादा तुम्ही म्हणता ना नक्कीच हा पूर्वजन्मातला कोणीतरी योगभ्रष्ट महात्मा असला पाहिजे, पण त्याला बघण्याचा जन्म मिळाला असतो. बघा ना किती शांत एका स्थिर पाण्यामध्ये डोळे लावून बसलेला आहे, उभा आहे तो. हे बोलणं ऐकलं तलावातल्या माशांनी, आणि माशांनी तोंड बाहेर काढलं. प्रभू इकडे या. प्रभू म्हटले, काय झालं? कोणाला योगभ्रष्ट महात्मा म्हणतात? कोणाला साधू म्हणतात? हा बघा, हा पांढरा शुभ्र शांत एका पायावर डोळे लावून उभा आहे, तुम्हाला तो दिसतो, हा योगभ्रष्ट महात्मा? अहो हा योगभ्रष्ट महात्मा नाही, यानंच आमच्या अख्ख्या पिढ्या संपवल्या. या महात्म्यांचं आम्ही दर्शन करायला गेलो की हा महात्मा आम्हाला गिळंकृत करून टाकतो, आणि म्हणून हा काही योगभ्रष्ट महात्मा नाही. माझा मुद्दा हा चालला, वर्णनीय व्यक्तीच्या समकालीन असणाऱ्या व्यक्तीने जर वर्णन केलं तर इतिहासामध्ये अधिक साक्ष हे अधिक महत्वाचं मानलं जातं. आणि म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन निळोबराय, तुकोबराय आदी सर्व संतांनी केलंच. त्याच्यामध्ये भेद नाही, त्याच्यामध्ये शंका नाही. पण ज्ञानोबरायांच्या समकालीन असणारे संत आहेत नामदेव महाराज. ज्ञानोबरायांचा सहवास नामदेव महाराजांना अधिक लागला. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला सोबत घेऊन गेले होते. ज्ञानोबरायांना अधिक परिचय नामदेव महाराजांना प्राप्त झाला. नवे ज्ञानेश्वर महाराजांचे जीवस्य कंठस्य मित्र सखा हे नामदेव महाराज होते. आणि नामदेव महाराज ज्ञानोबरायांच्या समकालीन असणारे संत असल्यामुळे एकदा नामदेव महाराजांना आपण विचारूया, तर नामदेव महाराज बाकी सर्व संत ज्ञानोबरायांना माझं म्हणतात, पण तुम्ही नेमकं कोणाला माझं म्हणाल? तेव्हा नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात उत्तर देतात, राजा माझी योगाची माव